माणूस या पृथ्वीवर राहणाऱ्या असंख्य प्राणीमात्रांपैकी एक, पण साऱ्यांपेक्षा प्रचंड वेगळा. हा विचार करतो, बोलतो, चित्र रेखाटतो, गातो, खेळतो, बोर होतो. याला मनोरंजनासाठी सतत काहीतरी हवं असतं. याला ज्ञानार्जनाची भूकही आहे. याला सतत काहीतरी नवीन शिकायचं असतं, जाणून घ्यायचं असतं. अगदी प्राचीन काळापासून लोककला, जातक कथा, पुराण कथा ते नाटक, सिनेमा, टीव्ही किंवा अगदी आत्ताच्या इंटरनेट, मोबाईल, कम्प्युटर अशा साधनांमधून तो ज्ञानार्जनाची आणि मनोरंजनाची भूक शमवत आला आहे. अशा अनेक साधनांचा या प्रवासात उदय झाला आणि काळाबरोबर असतही. पण यातली काही साधनं या शतकांच्या प्रवासानंतरही टिकून राहिली. हेही त्यातलंच एक. काळाच्या कसोटीवर 52 कशी सोन्यासारखं खरं ठरलेलं ज्ञान संपादनाचं, प्रबोधनाचं, जनजागृतीचं, शिक्षणाचं आणि अर्थातच मनोरंजनाचं एक प्रमुख साधन पुस्तक. सुरुवातीच्या हस्तलिखित ग्रंथापासून ते छापील पुस्तकांपर्यंतच्या भल्या मोठ्या प्रवासासोबत मराठी वाचन संस्कृती ही वृद्धिंगत होत गेली. कथा, कादंबरी, नाटकं, भाषांतरं, व्याकरणं, आत्मचरित्र, कविता संग्रह, पाकशास्त्र असे विविध प्रकार आणि त्यांना हाताळणारे एकापेक्षा एक सरस लेखक, ज्यांना उत्तम वाचक तर हवे होतेच, पण सोबत हवे होते उत्तम प्रकाशक. ते साल होतं 1965 आणि असाच एक ताकदीचा प्रकाशक कोल्हापुरात उदयाला येत होता. अत्यंत वेगळं व्हिजन आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कसलेही कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या त्या तरुणाचं नाव होतं अनिल मेहता. अनिल मेहता उर्फ कुमारभाई यांनी जेव्हा कामकाजाला सुरुवात केली तेव्हा आपल्या पारिवारिक जनरल स्टोअर्सच्या कामात हातभार लावायची जबाबदारी त्यांच्यावर आली. कामानिमित्त आपल्या जन्मगावाहून, निपाणीहून मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा फेऱ्या सतत होऊ लागल्या. अनिल मेहतांना वाचनाची उपजत आवड असल्यामुळे प्रवासात किंवा फावल्या वेळात वाचनही खूप व्हायचं. आणि याच दरम्यान अनिल मेहतांना एक गोष्ट जाणवली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचं ध्येयच बदलून गेलं. त्या काळात पुणे, मुंबईत वाचन संस्कृतीने जोर धरला होता, पण प्रगतनशील आणि साहित्यप्रेमी दक्षिण महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं होतं. खुद्द कोल्हापूर सारख्या कलासक्त शहरात पुस्तक विक्री करणारी अगदी थोडकी दुकानं होती. हीच गोष्ट जाणवून अनिल मेहतांनी एक धाडसी पाऊल उचलायचं ठरवलं. अनिलजींनी जो निर्णय घेतला तो अनेकांना धक्कादायक आणि अव्यवहारी वाटला, यात नवल नाही. पण अनिलजी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. खरं तर त्यांना काहीतरी अजब करायचं होतं. अजब पुस्तकालय. त्यावेळेचे ख्यातनाम व्यापारी देवचंद शहा यांच्या मदतीनं अनिलभाईंनी कोल्हापुरातील भवानी मंडपाच्या कमानीजवळची जागा कोल्हापूर संस्थानाकडून भाड्यानं घेतली. 1965 साली इथेच अजब पुस्तकालय दिमाखात उभं राहिलं. लोकांचा अजबला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. या साऱ्या खडतर प्रवासात अनिल मेहतांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अंजली मेहता आणि अनिलजींचे बंधू प्रकाशभाई, उल्हासभाई, प्रदीपभाई हे सावलीसारखे सोबत होतेच. अजबच्या यशाने अनिलजींच्या जिद्दीला उभारी मिळाली. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक कक्षा रुंदावण्यासाठी स्वतंत्रपणे आणखी एक पाऊल रोवलं आणि मेहता बुक सेलर्स या पुस्तक विक्री व्यवसायातील नव्या पर्वाची सुरुवात झाली. ललित साहित्यासोबतच अनिलजींनी शिवाजी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांना आणि कॉलेजेसना लागणाऱ्या पुस्तकांचा पुरवठा करण्यासाठी रिटेल काउंटर सुरू केलं. अवघ्या 10 बाय 15च्या जागेत सुरू झालेलं कोल्हापुरातील मेहता बुक सेलर्स आज एका 3 मजली प्रशस्त इमारतीत विस्तारलं आहे. शैक्षणिक पुस्तकं मिळणारं अथवा मिळवून देणारं
दक्षिण महाराष्ट्रातलं नामवंत दुकान म्हणून मेहतांना ओळख मिळाली. एखादं दुर्मिळ पुस्तक मिळवून दिल्यावर वाचकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच त्यांच्यासाठी खरं समाधान होतं. आपली महत्वाकांक्षा केवळ पुस्तकांच्या दुकानापर्यंत मर्यादित नाही याची जाणीव अनिलजींना झालीच होती. पण जेव्हा काही शैक्षणिक पुस्तकं दुर्मिळ झाली तेव्हा अनिल मेहतांनी एक फार मोठी उडी घ्यायचं ठरवलं. लेखक आणि वाचक यांच्यामधला अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रकाशक. पण केवळ लेखकाचं पुस्तक छापून ते बाजारात विक्रीसाठी आणणारा तो प्रकाशक असं मात्र मुळीच नव्हे. उलट मूळ लेखनावर संपादकीय संस्कार करून त्याला उत्कृष्ट निर्मिती मूल्याचे अनेक पैलू पाडून एक देखणं पुस्तक अत्यंत प्रेमाने जो वाचकाच्या हाती सोपवतो तो प्रकाशक. लेखक आपल्या साहित्य कृतीवर प्रेम करतोच, पण लेखकाच्या साहित्य कृतीवर जो स्वतः अपत्यवत प्रेम करतो तो खरा प्रकाशक. मराठी साहित्य विश्वाला अशा थोर प्रतिभावान प्रकाशकांची एक फार मोठी परंपरा आहे. 1967 साली याच मांदियाळीत एक धाडसी अवलिया प्रकाशक दाखल झाला अनिल भाईंच्या रूपाने. बापूसाहेब गावडे यांचं दसऱ्याचं सोनं हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. या पुस्तकानंतर प्रकाशक म्हणून त्यांची भूक वाढत गेली. दर्जेदार लेखकांची पुस्तकं आपल्या प्रकाशन संस्थेतर्फे छापली जावीत या जाणीवेनं ते लेखकांना भेटू लागले. त्या लेखकांमध्ये एक होते झोंबी, काचवेल, गोतावळा, नटरंग यासारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि अनिल मेहता यांचे सहअध्यायी आनंद यादव. मी लेखक असल्यामुळं माझ्या पुस्तकांना माझा मित्रच एक प्रकाशक म्हणून लाभतोय, म्हणून माझाही उत्साह लेखनाचा, पुस्तक प्रकाशन करण्याचा उत्साह त्यामुळे वाढत गेला. आणि मी माझे त्यापूर्वीचे जे निरनिराळे प्रकाशक होते त्या प्रकाशकांकडून हळूहळू माझी बहुतेक सगळी पुस्तकं मिळवून मी मेहतांच्याकडे माझी पुस्तकं प्रामुख्याने दिलेली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊस. मराठी प्रकाशन क्षेत्रात हा चमत्कार घडला. चित्रशाळा बिल्डिंग ते माडीवाले कॉलनी अशी त्याची व्याप्ती वाढत गेली. कर्मचाऱ्यांचा गोतावळा वाढत गेला. काळानुरूप काम करण्याच्या पद्धती बदलल्या. पारदर्शक व्यवहार, पुस्तकाचं उत्कृष्ट निर्मिती मूल्य आणि वितरणाचं सर्वदूर जाळं यामुळे अनेक लेखक या अक्षरयात्रेत मनापासून सहभागी होऊ लागले. शंकर पाटील, चंद्रकुमार नलगे, महादेव मोरे, शरद वराडकर, अरुण शेवते, सदानंद मोरे, वि. स. वाळिंबे, रणजित देसाई, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, वपू काळे, शांता शेळके, व्यंकटेश माडगुळकर, विश्वास पाटील, द. मा. मिरासदार, माधव मोर्डेकर अशा लोकप्रिय लेखकांची पुस्तकं आपल्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्याचा सपाटाच लावला. कधी कधी नवीन लेखकांमधील गुण पारखूनही अनिल मेहतांनी त्यांना लिहितं केलं. नवीन ग्रामीण लेखकांना आनंद यादव यांची साथ मिळत होती. आनंद यादवांच्याकडे नवीन ग्रामीण लेखक जात होते. त्यांनी काही लिहिलेले पुस्तकं त्यांच्याकडे वाचायला देत होते. त्यांनी काही लिहिलेली स्क्रिप्ट्स वाचायला देत होते आणि त्यातली काही निवडक स्क्रिप्ट्स यादव माझ्याकडे रेकमेंड करत होते. हा यादव सरांचा मोठेपणा मी कधीच विसरणार नाही. यामुळे अनेक नवीन लेखकांची पुस्तकं मला प्रकाशित करण्याची संधी मिळाली. रणजित देसाईंचे स्वामी, श्रीमान योगी, शिवाजी सावंतांचे मृत्युंजय, छावा, युगंधर आणि वि. स. खांडेकर यांचं ययाती असे साहित्यातील बरेच मास्टरपीसेस जगभरातील रसिक वाचक आज मेहता पब्लिकेशनद्वारेच अनुभवू शकतायत. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन या प्रकाशन संस्थेनं हे काम जे केलेलं आहे त्याला तोड नाही असंच म्हणावं लागेल. आणि माहिती तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये देखील ही वाचन संस्कृती रुजवण्याचं काम जे आहे ते मेहता पब्लिशिंग हाऊसने केलेलं आहे. जगभरातील अनेक गृहिणींचं सोबती ठरलेलं 51 आवृत्त्या प्रसिद्ध झालेलं पाकशास्त्रावरचं कमलाबाई ओगले यांचं रुचिरा असो किंवा अनेकविध रंगांनी नटलेलं बालसाहित्य वा कुमार वाङ्मय असो, ललित साहित्य, समीक्षा, कथा, कादंबऱ्या, विज्ञान,
तंत्रज्ञान, चरित्र, आत्मचरित्र अशा प्रकारे त्यांनी दर पुस्तकागणिक विविध वयोगटातील वाचकांची आवड आणि गरज योग्य प्रकारे जोखलीच, पण त्याचबरोबरीनं मराठी लेखकांना, मराठी पुस्तकांना एक वेगळी उंची मिळवून देण्याचं कामही केलं. अनिल मेहतांनी माझं कावळ्यांच्या कविता हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध केला आणि मला काव्यक्षेत्राची एक नवीन वाट त्यांनी दाखवून दिली. दुसरं मेहतांचं मोठेपण मला असं जाणवतं की ज्यावेळेस मला असं वाटलं की 2-3 पुस्तकं आपण स्वतः प्रकाशित करावीत, तर मेहता म्हणाले नाही, तुम्ही आनंदाने प्रकाशित करा. आणि मग त्यांनी मला ती परवानगी दिली पुस्तक प्रकाशित करायला. आणि एवढंच नाही तर ती पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर महिन्यातून 2-3दा तरी त्यांची कोल्हापूरहून पुस्तकं पाठवून ऑर्डर येते. तेव्हा प्रकाशक झाले तरी त्यांना सहकार्य करणारा असा एक प्रकाशक स्नेही मला गेली 30-35 वर्ष लाभला. ही माझ्या आयुष्यातली अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. मेहता साहेबांनी जो मराठी साहित्यातील 10 लाखाची गोष्ट नावाचा जो गाजलेला किस्सा, त्या किस्स्याचे ते निर्माते होते आणि खरोखर मनापासूनच त्यांनी बसल्या बैठकीत 20-25 वर्षापूर्वी तो 10 लाखाचा चेक देऊ करण्याचं आणि तेही मराठी लेखकांना जे धाडस दाखवलं, तो एक ऐतिहासिक घटना होती मराठी किंवा भारतीय प्रकाशन क्षेत्रातली. संभाजी कादंबरीच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. संभाजी कादंबरी सर्व दूर पोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बंदारुपाया हे पुस्तक मनाला हवं तसं वाटलं नाही, त्यांना आवडलं नाही, मलाही आवडलं नाही. आणि त्यांच्या लक्षात आल्यावर सुनील मेहता आणि अनिल मेहता यांनी ताबडतोब 2-3 हजार प्रती त्या डिस्कार्ड केल्या आणि नव्यानं ग्रंथ छापला. मला वाटतंय लेखकाच्या प्रती आणि मराठी वाङ्मयाच्या प्रती, साहित्याप्रती त्यांच्या मनातला जो भक्तिभाव आहे, त्या भक्तिभावाचं हे एक सुंदर प्रतीक आहे. अतिशय प्रोफेशनली मॅनेज्ड अशी संस्था आहे आणि याची कार्यपद्धती आहे, ह्याच्यामध्ये परिपूर्णतेला खूप भर दिला जातो. आणि त्यामुळेच आज मला दुसऱ्या कुठल्याही प्रकाशन संस्थेकडे जावंसं वाटत नाही. सर्व माझी पुस्तकं ही ह्याच प्रकाशनाने पब्लिश केलेली आहेत. अशा प्रकारे मेहता पब्लिशिंग हाऊस हे लेखक आणि वाचक या दोघांच्याही गळ्यातला ताईत बनलं होतं. सर्वसामान्यपणे एखाद्या प्रकाशन संस्थेला जे काही साध्य करायचं असतं ते मेहतांनी कधीच साध्य केलं होतं. त्यांना मिळणारे अनेक मानाचे पुरस्कार हे त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष संपूर्ण जगाला देत होते. मेहता पब्लिशिंग हाऊसचं नाव अल्पावधीतच मराठी पुस्तक प्रकाशकांच्या सर्वोत्कृष्ट यादीत सन्मानाने सामील झालं. वि.पु. भागवत पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार असे अनेकानेक मानाचे पुरस्कार मेहता पब्लिशिंग हाऊसने पटकावले. या साऱ्या यशाचे कर्ता धर्ता असलेल्या अनिल मेहतांची प्रकाशन व्यवसायात असलेली मास्टरी साऱ्यांनीच स्वीकारली. आणि म्हणूनच असेल कदाचित, पण गेली अनेक वर्ष फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या प्रकाशकांच्या सर्वोच्च संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राचं व्हाईस प्रेसिडेंट पद अनिल मेहता यांनीच भूषवलंय. एक गोष्ट अशी नजरेला आली दिल्लीतल्या प्रकाशकांना की हा एकमेव मराठी प्रकाशक असा आहे की जो काही धडपडत आहे आणि काहीतरी नवीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे मला त्यांनी फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशरच्या डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंट या पदाची ऑफर दिली आणि मी ती विचार करून स्वीकारली. आजसुद्धा मी तिथे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आहे. सगळी यशोशिखरं मेहता पब्लिकेशनने आता साध्य केली आहेत असं सगळ्यांना वाटत असतानाच बदलत्या व्यावसायिक समीकरणांचा सखोल अभ्यास करून संपूर्ण प्रकाशन विश्वाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्यासाठी ग्लोबलाइज्ड व्हिजन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिस्त हा मंत्र घेऊन 1986च्या सुमाराला एक डायनॅमिक पर्सनॅलिटीचा युवक मेहता पब्लिकेशनमध्ये दाखल झाला. आमच्या प्रकाशन संस्थेत हार्डली आम्ही 5 जण काम करत होतो. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपल्या प्रकाशन संस्थेत प्रत्येक डिपार्टमेंट असलं पाहिजे. म्हणजे
एडिटरपासून शेवटपर्यंत प्रिंटिंग किंवा बाइंडिंगचं स्टेज बघणारी व्यक्ती असली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांची नेमणूक केली आणि मी अभिमानाने ही गोष्ट सांगू शकतो की आमची फक्त प्रकाशन संस्था अशी आहे की ज्यात हे सगळे डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे एडिटर आहे, प्रोडक्शन मॅनेजर आहे, HR असेल, PR असेल किंवा डिझायनर असेल, तर ही सर्व लोक माझ्यावर काम करतात. आज मी चांगल्या क्वालिटीची पुस्तकं देतो किंवा चांगल्या कंटेंट, क्वालिटीपेक्षा म्हणण्यापेक्षा मला मी चांगला कंटेंट देतो आहे ह्याच्यावर माझा भर आहे आज. आणि तो चांगला कंटेंट जे देतो त्याचा आनंद मला विशेष आहे. सुनील मेहतांनी खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या संकल्पना स्वतःसोबत आणल्या आणि संपूर्ण मेहता पब्लिशिंग हाऊसनं त्या तितक्याच सक्षमपणे राबवल्या. अद्ययावत टेक्नॉलॉजीचा वापर, इन हाऊस प्रोडक्शनची व्याप्ती वाढवताना DTP पासून संपादकीय संस्कार ते डिझायनिंग सारं काही एका छताखाली आणणं, असे अनेक फेरबदल मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये झाले. या ग्लोबल अप्रोचनं मेहता पब्लिशिंग हाऊसची पताका पुण्यापासून ते दूरदेशी फ्रँकफर्ट, नॉर्वेपर्यंत नेली. स्वतंत्रपणे इंग्रजी प्रकाशन विश्वात दमदार पदार्पण करत अनेक उत्तम इंग्रजी पुस्तकांचं प्रकाशनही त्यांनी केलं. इंग्रजी अनुवादित साहित्य मराठी भाषेला नवीन नव्हतं, पण मेहता पब्लिशिंग हाऊसने जगभरातील बेस्ट सेलर ऑथर मराठीत आणले आणि टी-बुक क्लब सारखी योजना राबवून त्यांच्यासाठी नवनवीन वाचकही तयार केले. डॅन ब्राउन, जॉन ग्रिशम, जेफ्री आर्चर, रॉबिन कुक, इयन फ्लेमिंग यांच्यासारखे लेखक मेहता पब्लिशिंग हाऊसमुळे महाराष्ट्राला आपलेसे वाटू लागले. इंग्रजी साहित्याचे मराठी अनुवाद ज्या काळामध्ये मराठीमध्ये नव्हते, अशा काळात वाचकांची अभिरुची संपन्न करून नवनवीन अनुवादकांना मराठीच्या क्षेत्रात आणून त्यांनी मराठी साहित्याचा पट रुंदावला. चिकन सूप फॉर द सोल, नॉट विदाउट माय डॉटर, डॅन ब्राउनचं द दा विंची कोड, पर्ल बर्गचं काळी, नोबेल विनर मलालाचं मी मलाला, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स अशी अनेक अनुवादित पुस्तकं वाचक प्रिय होऊ लागली. पाश्चात्य लेखकांसोबतच देशातील मल्याळम, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी अशा इतर भाषांमधील साहित्याची दालनही मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठी भाषेत खुली केली. त्यातून अनेक भारतीय नामवंत लेखकांचा परिचय मराठी जनांना झाला. रवींद्रनाथ टागोर, सुधा मूर्ती, गुलजार, तस्लिमा नासरीन, किरण बेदी, अजित वाडेकर, चेतन भगत, अरुंधती रॉय, खुशवंत सिंग, नारायण मूर्ती, ओशो, R.K. लक्ष्मण, रश्मी बन्सल असे अनेक लेखक त्यापैकीच. फक्त लेखकच नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पत्रकार अरुण शौरी यांचं धर्म आणि राजकारण आणि थोर राजकीय विचारवंत नानी पालखीवाला यांचं वी द पीपल अशा पुस्तकांची भाषांतरं करून या थोर लेखकांचे स्नेहसंबंध मराठी वाचकांसोबत आणि परिणामी मेहता पब्लिशिंग हाऊस सोबतही बळकट करण्यात मोलाची कामगिरी बजावली. मुझ जैसे व्यक्ति जो कि सिर्फ अंग्रेजी में ही लिखते हैं, वो कभी मराठी लीडर्स तक पहुंच ही नहीं पाते अगर मेहता पब्लिशिंग हाउस हमें अपने कंधे पर उठाकर उन तक ना ले जाता. तो इसलिए इस मराठी रीडर्स तक पहुंचने के लिए भी हम सब और मैं तो खासकर मेहता पब्लिशिंग हाउस का बहुत आभारी हूँ. हा सारा अनुवादित साहित्य प्रपंच उभा करताना मूळ भाषेचे बारकावे, त्या प्रदेशातले सांस्कृतिक दाखले हे वाचकांना कळतील असे, पण मूळ साहित्याचा रसभंग करणार नाहीत अशा पद्धतीने अनुवादित करण्याची तारेवरची कसरत मेहता पब्लिशिंग हाऊससाठी अनेक उत्तम अनुवादक करत असतात. जेव्हा एका भाषेतला गाजलेला लेखक असतो, मोठा लेखक असतो, त्याला दुसऱ्या भाषेत अशा प्रकारे एस्टॅब्लिश करताना प्रकाशकाचा फार मोठा आधार लागतो अनुवादकाला. अनुवादक आपल्या पद्धतीने काम करत असतो, तो झपाटलेलाच असतो त्या पुस्तकाने, त्यामुळे ते झपाटलेने तो अनुवाद पूर्ण करतो. जर ह्याला व्यवस्थित मेहतांच्यासारखा एक पब्लिशर भेटला नाही तर खूप अनुवादक असे आहेत की जे 1-2 पुस्तकं अनुवादित करता करता थकून जातात आणि पुढं त्यांचा उत्साह टिकत नाही. पण मी त्या बाबतीत सुदैवी म्हणायला पाहिजे, कारण तेव्हापासून आत्तापर्यंत
माझं ते दुसरं पुस्तक होतं डोंगरा एवढा आहे आणि आत्ता माझं जवळजवळ 55-56 पुस्तक आहे. पण मला त्यावेळी जो विश्वास वाटलेला होता, आज सुनीलभाईंच्या कारकिर्दीत सुद्धा मला मेहता पब्लिशिंग हाऊसविषयी तोच विश्वास वाटतो. ज्या झपाट्यानं मेहता पब्लिशिंग हाऊस बदलत होतं त्याच झपाट्यानं वाचकही बदलत होतेच की. पूर्वी पुस्तकं वाचून मुलांना चष्मे लागायचे, ते आता मोबाईलमुळे कॉम्प्युटरमुळे लागायला लागले. मोबाईल, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग हे सगळं इतक्या झपाट्याने पसरलं की पुस्तक वाचणारी मुलं हे चित्रच दुर्मिळ झालं. मराठी साहित्य विश्वाचं, पुस्तक विश्वाचं भवितव्य अंधारात आहे की काय असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण मेहतांनी याचंही उत्तर शोधलंय. मराठीत पहिल्यांदा ई बुक ही संकल्पना मेहता पब्लिशिंग हाऊसनं अस्तित्वात आणून दाखवली. ही ई बुक्स म्हणजे पुस्तकांच्या डिजिटल PDF कॉपीज नाहीत, तर मेहता पब्लिशिंग हाऊसने खास बनवलेल्या ॲपद्वारे वाचता येऊ शकणारी जेन्युइन ई बुक्स आहेत. या ई बुक्सची खरेदी वाचकांना ऑनलाईन करता यावी म्हणून मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाईटवर तशी स्वतंत्र सोय आहे. शुभप्रसंगी भेट म्हणून पुस्तकं देण्याची अभिनव कल्पनाही ते रुजवू पाहतायत. नवी पुस्तकं आणि प्रकाशन व्यवसायासंबंधी अपडेट्स लोकांना सतत मिळत राहावेत या उद्देशानं मेहता मराठी ग्रंथजगत या नावाचं मासिक ते चालवतात. बदलत्या काळात सर्व अभिरुचीच्या वाचकांना पुस्तकं मिळावीत म्हणून सुनील मेहतांनी वर्ड पॉवर नावाची लाईफस्टाईल बुक स्टोअरची कल्पना कोल्हापूर, बेळगाव आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये सुरू केली आहे. अद्ययावत मांडणी आणि इंटरनॅशनल स्तरावरचं वातावरण वाचकाला मिळवून देणारं हे त्यांचं पुढचं पाऊलच म्हणावं लागेल. मेहतांची विषयाची निवड इतकी अचूक होती की त्यांनी प्रकाशित केलेल्या नटरंगसारख्या काही कादंबऱ्यांवर सिनेमेही निघाले. एका अर्थी त्यांच्या कादंबऱ्यांमुळे सिनेमा लार्जर दॅन लाईफ झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. म्हणूनच सिनेमाचं हे लार्जर दॅन लाईफ वलय त्यांनी पुस्तक प्रकाशनाला द्यायचं ठरवलं. मेहता पब्लिकेशनच्या या सगळ्या कारकिर्दीला आता तब्बल 40 वर्ष पूर्ण होत आहेत. तरीसुद्धा असं म्हणता येईल की ही फक्त सुरुवात आहे. 2 पिढ्या या क्षेत्राला वाहून घेतलेल्या असताना मेहतांची तिसरी पिढी म्हणजेच सुनील मेहतांचे चिरंजीव अखिल मेहता याच विषयावरचं अद्ययावत शिक्षण परदेशात पूर्ण करून आता प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवत आहेत. ही गोष्ट या परिवाराचं डेडिकेशन आणि या क्षेत्रातलं पॅशन अधोरेखित करते. मी ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये जिथं मास्टर्स केलं तिथून जो मला आज एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स मिळाला आहे, मला इथं येऊन मेहता पब्लिशिंग हाऊसला एक ग्लोबल कंपनी बनवायची आहे. मग एक लिटरेचर हब असायला पाहिजे तो, जिथे वाचक येऊन काम करत आहेत, पैशांसाठी नाही पण लिटरेचर पोटी किंवा एक पुस्तकाचं जे प्रेम असतं त्याच्या पोटी आपण हे करू शकतो. जसं आज भरपूर कंपनीजनी केलेलं आहे की जिथे एक कम्युनिटी बनवली, एक सोसायटी बनवली. एक मेहता पब्लिशिंग हाऊसला मला पुढच्या 40 वर्षात एक ग्लोबल कंपनी मला बनवून दाखवायची आहे. मला वाटतं या परिवाराचं पॅशन आणि डेडिकेशन यावरून कळतं. आदरणीय अनिलभाई मेहता वयाची 75 पूर्ण करतायत, तरीसुद्धा त्यांची प्रत्येक कृती एकच गोष्ट सांगते की अनंत आमुची ध्येय आसक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. उनके 75th बर्थडे पर मेरी बहुत ही प्रबल इच्छा है और प्रार्थना है कि उनकी सेहत बिल्कुल ठीक रहे, उनकी स्पिरिट जैसे बुलंद है और खुश नसीब है और हंसमुख है वो हमेशा रहे. उनके 75th बर्थडे के लिए मेरी बहुत ही शुभ इच्छाएं उनके लिए. अनिलजींना मनापासून 75 निमित्त शुभेच्छा. अनिल काकांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, त्यांना माझा मनापासून नमस्कार आणि मेहता पब्लिकेशनला कायम ऑल द बेस्ट. मेहताना आणि त्यांच्या या मेहता पब्लिशिंग हाऊसला हार्दिक शुभेच्छा देतील. शांतपणानं दीर्घगंभीरपणानं विचार करणारा आणि हसतमुख राहणारा असा हा माझा मित्र खूपच चांगला आहे. त्याच्या 75 निमित्त मी त्याला शुभेच्छा इच्छितो. आज माझे वडील त्यांचं 75वं वर्ष चालू आहे. ह्या 75 वर्षात त्यांनी मराठी प्रकाशन व्यवसायात किंवा पुस्तक विक्री व्यवसायात जे काही योगदान दिलेलं आहे त्यासाठी माझा त्यांना सलाम. मेहता परिवाराच्या या स्वप्नाला जवळपास 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. हजारोंच्या संख्येने प्रकाशित होणारी उत्तमोत्तम पुस्तकं, प्रथितयश लेखकांची फौज,
नवोदित लेखकांचा जोम, साता समुद्रापारची साहित्य रत्न, अनेकविध विषय, अद्ययावत तंत्रज्ञान आणि व्यवहारातील सचोटी, या साऱ्यांच्या जोरावर मेहता पब्लिशिंग हाऊस आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रकाशन संस्था बनली आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा घेतलेला हा वसा पिढ्यानपिढ्या पुढे जातोय. वाचन ही संस्कृती कमी होणारी नाही आहे, वाचन संस्कृती वाढत चालली आहे. आणि मला असं अजूनही ठामपणे असं वाटतं की पुस्तकं ही चिरंतन जातील, पुस्तकाशिवाय माणसं जगू शकतील असं मला वाटतं.